लेखापरीक्षक सहकारी संस्था येवला यांच्या कार्यालयात मी सध्या आहे व AR साहेब निर्मला विश्वासराव गायकवाड राहणार धुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक ही माझी आई आहे। हिच्या नावावरती डुप्लिकेट सह्या डुप्लिकेट स्टॅम्प त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सही आईची नसताना ते सरदार वल्लभभाई नागरी पतसंस्था या पतसंस्थेने ते कर्ज घेण्यात काढण्यात आलं तिच्या नावावरती व आज रोजी 4 एकर जमीन ही पतसंस्थेच्या नावावर झालेली आहे व जवळपास 1.5 महिन्यापासून या ठिकाणी या ऑफिसमध्ये साहेब मी किती वेळा आलो इथं? 2 वेळा आली मी। काय बोलता खरं बोला 4 ते 5 वेळा आलोय मी इथं। नाही मला नाही सांगता येईल। ऐका 4 ते 5 वेळा मी आलो इथं। तुम्हाला व्हिडिओ काढायचे मी 4 ते 5 वेळा या ठिकाणी आलो। आता हे साहेब बोलायला तयार नाही। खैरनार साहेब जे AR साहेबांनी इथं ह्या मी अर्ज केला होता AR साहेबांना की याची चौकशी झाली पाहिजे कारण की याच्यात कुठल्याही प्रकारची सही आपल्या आईची नाही आहे। स्टॅम्प जो केला स्टॅम्पवर सुद्धा आईचा फोटो नाही, खाली वेगळाच फोटो आहे। तर चौकशी जवळपास आता महिन्यापासून आपण अर्ज टाकलेला आहे। इथं मी 4 फेऱ्या मारून गेलो तर ते बोलले की रिपोर्ट झाले, उडवडीचे उत्तर भेटताय। इतक्यात बोलता की पतसंस्था आम्हाला सहकार्य करत नाही, इतक्यात बोलता की NDC बँक आम्हाला सहकार्य करत नाही माहिती द्यायला। आता 8 दिवसापूर्वी मला बोलले की आता रिपोर्ट रेडी झाला। आता रिपोर्ट मी आज घ्यायला आलो असता तर इथं कुणीच नाही। या कार्यालयामध्ये मी कमीत कमी 10 चक्र मारले असतील। 10 चक्रांमध्ये या ऑफिसमध्ये कायमच फक्त शिपाई दादा असता, बाकी कर्मचारी कुणीही नसता। आता AR साहेबांकडे गेलो, AR साहेबसुद्धा एकंदरीत या प्रकरणामध्ये फक्त उडाउडीचे उत्तर आहे व फायनल डिसिजन ही सगळी मिली भगत अशी एकंदरीत दिसते। लेखापरीक्षक कार्यालयामध्ये मी जवळपास 10 ते 12 वेळा या ठिकाणी आलेलो आहे, परंतु बऱ्याचशा वेळा हे ऑफिस बंद असतं व जवळपास 3 ते 4 वेळेस या ठिकाणी फक्त हे काका दिसले व फक्त 2दा इथं सहकारी लोक दिसले। त्याच्यानंतर हे कार्यालय नेहमी बंद असतं। चालू जर असलं तर फक्त हे एकटे काका असता। खेड्यापाड्यामधून आता सरदार वल्लभभाई नगर पतसंस्थाच काय अशा येवल्यामध्ये भरपूर काही अशा पतसंस्था आहे। या ठिकाणी सगळा डुप्लिकेट कारभार, डुप्लिकेट कर्ज प्रकरणं असं एकंदरीत भरपूर असे प्रकरण आहे। सगळ्या पतसंस्थेमध्ये डुप्लिकेट कारभार चालतो। तो पण कसा आता ह्या लोकांना हाताशी धरून आता आपण बघितलं तर हे काकाच आपल्याला दिसतं आता सध्या ह्या ऑफिसमध्ये। इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी दिसत नाही। ह्या खुर्च्या ज्या आहेत त्या सगळ्या अशा मोकळ्या पडलेल्या आहे। आपण नेहमी या ऑफिसमध्ये येतो तर कायमच ह्या खुर्च्या रिकाम्या असतात। बऱ्याच त्याचं कार्यालय तर बंद असतं मेन म्हणजे हे काका बायचान्स कधीमध्ये हे काका असतात। निर्मला विश्वासराव गायकवाड राहणार धुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक ही माझी आई आहे व जवळपास काही वर्षापूर्वी तिच्या वर सरदार वल्लभभाई नागरी पतसंस्थेने तिची कुठलीही प्रकारची प्रतिज्ञापत्रावर सही नाही, स्टॅम्प पेपरवर तिचा फोटो नसून दुसऱ्याचाच फोटो आहे असं डुप्लिकेट बोगस कर्ज प्रकरण करून आज रोजी सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्था हिच्या नावावर डायरेक्ट 4 एकर क्षेत्र झालेलं आहे। जवळपास 1.5 महिन्यापासून आता मी AR ऑफिसमध्ये चक्कर मारतोय तर मला वेगवेगळ्या पद्धतीने AR साहेबांनी सांगितलं। त्याच्यानंतर मी व्हिडिओग्राफी केल्यानंतर AR साहेब बोलले की तुम्ही एक अर्ज द्या, मग आम्ही कायदेशीर काय असेल ती चौकशी करतो। आता त्या गोष्टीला अर्ज देऊन जवळपास 1 महिना झालेला आहे। 1 महिना झाल्यानंतर AR साहेब म्हणते की आम्ही ऑडिट लावलेलं आहे, तुम्ही त्या ऑफिसमध्ये जा, खैरनार साहेबांकडे ते ऑडिटचं काम दिलं आहे। आता खैरनार साहेबांकडे मी कायम फोन करतो, ते 8 दिवसापूर्वी मला बोलले होते की रिपोर्ट झालेला आहे, आता मी साहेबांकडे देतो आहे। पण मी 8 दिवसापासून खैरनार साहेबांना सारखे फोन करतो आहे, ते फोन उचलत नाही। मेन म्हणजे ते पण फोन उचलत नाही। आता AR साहेबांना म्हटलं तर AR साहेब फोन पण उचला ना। त्यानंतर ह्या ऑफिसमध्ये मी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आलो पण एक अधिकारीसुद्धा इथं दिसत नाही, फक्त एक शिपाई काका दिसतं आणि बऱ्याचदा हे ऑफिस नेहमी बंद असतं। त्यानंतर जे आपलं जे प्रकरण आहे जवळपास 4 एकर जमीन सरदार वल्लभभाई नागरी पतसंस्थेच्या नावावरती झाली आहे। याच्यामध्ये एकही सही आपली नाही आहे, स्टॅम्प पेपरमध्ये सुद्धा डुप्लिकेटपणा केलेला आहे व हे प्रकरण फक्त पुढं ढकलण्याचं काम ही लोक करताय असा माझा डायरेक्ट यांच्यावर आरोप आहे। कारण की जवळपास मी एक चॅनलचा रिपोर्टर असून मला महिन्यापासून फक्त आणि फक्त हे लोक चक्रा मारायला लावताय। मी व्हिडिओ आत्तापर्यंत केला नाही पण मला नाविलाजाने आता हा व्हिडिओ करावा लागतोय कारण की मला आत्तापर्यंत त्यांनी रिपोर्ट पण दिलेला नाही आहे। आता म्हणता का हा रिपोर्ट चुकीचा आहे, आता दुसरा रिपोर्ट बनवतोय म्हणजे फक्त ह्या प्रकरणाला ते फक्त चाल ढकल करून फक्त वेळ मारून नेण्याचं काम करताय। आणि जवळपास मी 1.5 महिन्यापासून या ऑफिसमध्ये फेऱ्या मारतोय, मला कुणाला पण त्रास द्यायचा नव्हता। परंतु आता मी संबंधित जे आपले सहकार मंत्री रावल साहेब यांच्याकडे हे प्रकरण येणार आहे आणि योग्य ती चौकशी या संस्थेची झाली पाहिजे अशी कारवाई आपण आता करणार आहे। आपण आता सहकार मंत्र्याकडे उद्या जाणार आहे
व हे सविस्तर हे जे प्रकरण आहे याची चौकशी करा अशी विनंती करणार आहे व संबंधित जे अधिकारी याच्यामध्ये कामामध्ये जे पण अडथळा किंवा जे पण दीर्घाई करत असेल यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाईचं त्यांना हे सुद्धा आपण अर्ज करणार आहे. आणि मी जवळपास 1.5 महिन्यापासून AR साहेब जे राजपूत साहेब आहे यांना अर्ज केला होता. हे म्हणे की अर्ज द्या. त्याच्यानंतर अर्ज केल्यानंतर ती चौकशी चालू झाली. ते म्हटले की चौकशीचं ऑडिटचं काम खैरनार साहेबांना दिले. आता ह्या प्रकरणामध्ये चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हे सगळ्या बोगस आहे, स्टॅम्प पेपर पण खोटा, सगळं प्रकरण खोटं आहे, हे त्यांच्या लक्षात आले हे बोगस आहे. पण जाणीवपूर्वक आता हे खैरनार साहेबांनी रिपोर्ट दिला व रिपोर्ट दिल्यानंतर आता ते म्हणतात का त्याच्यात असं आहे तसं आहे. हे जाणीवपूर्वक AR साहेब, राजपूत साहेब असतील किंवा खैरनार साहेब असतील यांना हे सगळं प्रकरण माहिती की हे बोगस आहे व जाणीवपूर्वक त्याच्यामुळे ते मला प्रकरणाची चौकशी लांबणीवरती टाकलेली आहे. त्यांना माहिती की हे बोगस आहे, हे सगळी मिलीभगत आहे.